आता हा राधाचा लहानपणीचा फोटो हा मला खराब करायला हवा, म्हणजे कोणालाही ओळखता येणार नाही. आता मंजिरी मॅडमने राधाचा बनवलेला हा फॉर्म आता या फॉर्मवर लागेल राधाचा म्हणजे अंबिकाचा लहानपणीचा खराब झालेला फोटो, आणि याच्या मागे लागणार माझा म्हणजे मायाचा मोठेपणीचा फोटो. परफेक्ट. आता हा राधाचा फॉर्म मीरा आणि अथर्वला सापडेल आणि मंजिरी मॅडमने आखलेल्या प्लॅनमध्ये ते अलगद बसतील. क्या बात आहे. हे एक बरं झालं अंबिका, तू इथेच बसून आहेस. मायाला अनाथाश्रमाच्या कामासाठी निवांत पाठवता आलं, नाहीतर तुझ्यामुळे आधीसारखा हा डाव सुद्धा फसला असता. निदा, कसा चाललाय अभ्यास? छान चाललाय आजी. बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. युअर फेवरेट बनाना मिल्कशेक. तुला आवडतो ना? वाव आजी. मस्त आहे आजी. आई, मी पाहिले हो, अथर्व आणि अनन्याला तुम्ही आई म्हणून खूप जपलंय. सासू म्हणून मला कायम समजून घेतलं तुम्ही, आणि आता मीरालाही समजून घेताय. तसंच तुम्ही एक आजी म्हणूनही खूप चांगले आहात. वेदा लकी आहे खूप, तिला एक उत्तम आजी मिळाली आहे. अगं सावकाश. मी आणखी बऱ्याच गोष्टीत उत्तम आहे अंबिका, लवकरच कळेल तुला. उद्या सर्व पितरी अमावस्येला तुझं श्राद्ध घालून मी तुला कैद करणार आहे. हळूहळू पी, थोड्या वेळाने पी. आता बघू काय करतेस तू, दाखव. चांगलं काढलंय का अक्षर? मॅडम, माया, मला आता तुझ्याशी बोलताना येणार, खाली जाऊन थांब, मी येते. मी अभ्यास घेते वेदाचा. जा जा म्हटलं ना. काय झालं या बाईला? सध्या इतकी जपून का वागते? नक्कीच तिच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू आहे. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? जा. हो, जाते.
गिरो. हे काय? कोण? बरोबर. वेदाचे बाबा, काय झालं? काय शोधताय तुम्ही? एक गोष्ट हरवली आहे ती शोधायचा प्रयत्न करतोय. इथेच कुठे असायला हवी ती गोष्ट. बरं बरं, मला पण सांगा, मी पण शोधते. एकच मिनिट आलोच. अहो, अहो, काय काय झालंय? काय शोधताय तुम्ही? मला पण सांगा ना, मी पण शोधते. अगं ती तुझीच गोष्ट आहे, तुला सापडेल ती. शोध जरा फक्त. हा, तुम्ही काय मला बावळट समजताय का? नाही नाही ना? मग अहो, काय हरवलं हे सांगितल्याशिवाय मी कसं शोधणार? तू स्वतःला विचार काय हरवलंय ते. नाही, माझं काहीच हरवलेलं नाहीये. हे अर्षद बघ जरा. बघ तरी एकदा प्लीज. ह्या जो चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यावरची एक गोड स्माइल हरवली आहे. मीरा, आता कुठे आपण शोध सुरू केलाय. अजून बरीच इन्फॉर्मेशन यायची बाकी आहे. पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम सगळंच बाकी आहे. इनफॅक्ट मी आपल्या अनाथ आश्रमात सुद्धा सांगून ठेवलंय. तिकडे चान्सेस कमी आहेत कारण की ते अनाथ आश्रम तुझ्या गावापासून जरा लांब आहे. पण आय एम 100% शुअर की तुझी बहीण सापडेल. पण जेव्हा ती भेटेल तेव्हा तू अशी जाणार आहेस तिच्या समोर. स्माइल. तुला जपणार